नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे किरण ट्रेडर मराठीवरती. मी किरण चव्हाण. आजपासून बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे स्टॉक मार्केटच्या. तर आपला पहिला आहे चार्ट सेटिंग. त्याच्यामध्ये आपण डीमॅट अकाउंट नसेल तर फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट कसं म्हणजे फ्रीमध्ये आपण ट्रेड अनालिसिस करू शकतो. तर दोन साईट्स आहेत जिथे तुम्ही फ्री वर्ल्ड मार्केट अनालिसिस करू शकता. तर पहिला आहे इन्व्हेस्टिंग आणि दुसरा आहे ट्रेडिंग व्यू. तर आपण आता investing.com वर पाहूया. गुगलवरती investing.com सर्च केलं तर पहिलंच येतं. त्यानंतर इथं लाईव्ह चार्टमध्ये जायचं. investing.com वरती आपल्याला लाईव्ह चार्ट पाहायचा आहे. बघा इथे तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तर तुमचं नाव माझं पाहू शकता, किरण चव्हाण. आणि आपल्या कंट्री सिलेक्ट करायची इथे. इथे मी इंडिया सिलेक्ट केलेली आहे. इथं आपला चार्ट ओपन झालेला आहे. बाय डिफॉल्ट इथं USD INR दाखवत आहे. तर हा चार्ट तुम्हाला सध्या छोटा दिसत असेल तर त्याला इथं 4 ॲरो जो आहेत त्याला क्लिक करून तुम्ही फुल चार्ट करू शकता. तर हे आपले समजा इथे कॅन्डल स्टिक नसतील का, तुम्हाला इथे कदाचित वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न दिसतील. इथे असतात बार्स, कॅन्डल स्टिक, हॅलो कॅन्डल स्टिक, हेकेनेशी लाईन्स. असा कोणताही चार्ट तुम्हाला दिसू शकतो. आता मला डायरेक्ट कॅन्डल स्टिक, मी कॅन्डल स्टिक ओपन करतो म्हणून कॅन्डल स्टिक आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे. हे आहेत कॅन्डल स्टिक्स. या जापनीज कॅन्डल स्टिक याला बोलतो. आता आपण इथे इंडियन मार्केट सिलेक्ट करूया आपलं, किंवा आपला इंडियन स्टॉक कोणताही घेऊ इथे. तर आपण इथे एक इंडियन स्टॉक सिलेक्ट करूया. कोणताही स्टॉक तुम्हाला नाव टाकायचं असेल तर इथं तुम्ही क्लिक करू शकता. समजा आता मी इथे घेतो निफ्टी 50चा चार्ट तुम्हाला दिसेल. तुम्हाला ज्याही स्क्रिप्टचं नाव पाहायचं असेल ते इथं फक्त टाईप करायचं. आपण इथं बँक निफ्टीचा स्टॉक सुद्धा चेक करू शकतो. बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा इथं पाहू शकतो. तुम्ही पाहू शकता हे असे चार्ट ओपन होणार आपल्या समोर, जे आपण सिलेक्ट करू. तर ही असते आपली चार्ट सेटिंग. याच्यामध्ये तुम्ही इथे साईडला जर क्लिक केलं तर आपल्याला सर्व इथे इंडिकेटर्स पाहायला मिळू शकतो. तो पण सांगतो बघा. हा जो चार्ट आहे तो 15 मिनिट टाइम फ्रेमवरती तुम्हाला दिसतोय. तुम्ही याला मंथली करू शकता. इथे 1M केला तर मंथली चार्ट आहे हा. ज्या सुद्धा टाइम फ्रेमवर तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला एकदम क्लिअर व्हेरी चार्ट दिसू शकतो. इथे तुम्ही झूम आउट, झूम इन करू शकता, छोटा करू शकता तुमच्याप्रमाणे. नंतर इथं विकली पण ऑप्शन असतो. हा आहे विकली चार्ट. तुम्ही बघा इथं मंथली पाहिला तुम्हाला एकदम क्लिअर पिक्चर दिसेल. त्यानंतर विकलीमध्ये थोडे करेक्शन दिसतील. आपण डेलीवर पाहणार आहोत तर डेली अजून वेगळा चार्ट दिसेल आपल्याला पाहायला मिळेल. ह्या ज्या कॅन्डल आहे नाही, प्रत्येक कॅन्डल एका दिवसाची एक कॅन्डल आहे. तर आपण तुम्ही पाहू शकता. आता आपण याला 15 मिनिटावर करूया. 1 मिनिटाची, एक दिवसाची कॅन्डल. तर एका दिवसाच्या कॅन्डल आपण इथं पाहू शकता. इथे साईडला खूप सारे इंडिकेटर पाहू शकता. इथे साईडला आपल्याला ड्रॉइंग करण्यासाठी ट्रेंड लाईन आहेत, त्यानंतर हायलायटर आहेत. तुम्ही पाहू शकता हे आपले कॅन्डल्स आहेत. ते ड्रॉइंग्स आहेत. तर तुम्ही कोणती ड्रॉइंग तुम्हाला इम्पॉर्टंट असेल तर याला घेऊ शकता. हे ट्रेंड लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे ते डिमांड सप्लाय किंवा सपोर्ट असिस्टन्ससाठी कामाला येते. हॉरिझॉन्टल लाईन आहे ही बघा. इथे तुम्ही पाहू शकता. हिला तुम्ही छोटी मोठी करू शकता, हायलाइट करू शकता तुम्हाला जशी पाहिजे तशी. ठीक आहे, कलर चेंज करू शकता. इथे समजा इथे तुम्हाला सपोर्ट आहे, इथे तुम्ही टेक्स्ट करू शकता. इथे शो टेक्स्टवर करून इथं टेक्स्ट टाकू शकतो. समजा इथे मी टाकतो सपोर्ट. तुमचा मंथली विकली हे मी पुढे तुम्हाला सांगेलच कसं आपण काढतो. नंतर इथं रेसिस्टन्स येतो. असंच तुम्ही दुसरी पण लाईन मारू शकता. त्यानंतर आपण ट्रेंड लाईन अशी ड्रॉ करू शकतो. तर ही आहे आपली बेसिक चार्ट सेटिंग. ठीक आहे, आता आपण जर डेली कॅन्डल पाहायला गेलो तर डेली कॅन्डल मी कलर केला. तुम्हाला मी ही कॅन्डल 15 मिनिटावर दाखवतो. तुम्ही पाहू शकता ही 15 मिनिटावरती ही पूर्ण डेली कॅन्डल आहे. हा जो पूर्ण झोन आहे तो इथं आपण मार्क केला होता, हा पूर्ण झोन आहे तो डेली कॅन्डलचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही टाइम सुद्धा पाहू शकता. मार्केट किती वाजता चालू झाला तर हा तुम्ही तर 9:15चा टाइम तुम्हाला दिसत असणार ते 3:15 पर्यंत. ठीक आहे, तर ही पूर्ण एका दिवसाची. इथे खाली तुम्हाला दिसत असेल डेट अँड टाइम, तुम्ही पाहू शकता. 15 मिनिटावरची कॅन्डल आपण 5 मिनिटावर सुद्धा कन्वर्ट होते. समजा आता आपण ही कॅन्डल एखादी सिलेक्ट केली तर ही सुद्धा तुम्हाला 5 मिनिटावर कॅन्डल ही पूर्ण दिसणार. दिसले 5 मिनिटावरती तुम्हाला ते 3 कॅन्डल दिसतील. अशा कॅन्डल एक एक फॉर्म होत राहतात. विकलीमध्ये एक कॅन्डल असते, मंथलीवर एक कॅन्डल असते. त्याच कॅन्डल प्रत्येकाला तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसतील. ते तुम्हाला अपसाईड दिसतील मार्केट, म्हणजे वरती जाणारं खालती जाणारं, त्याप्रमाणे एका कॅन्डलमध्ये कन्वर्ट होतात. त्या तुम्ही तसं चार्ट झूम इन झूम आउट करू शकता.
पाहिजे तसं चार्टवर ड्रॉइंग करू शकता. कोणता चार्ट तुम्हाला कोणती कॅन्डल पाहू शकता, याच्यात डिमांड सप्लाय झोन असा मार्क होतो. या काही चार्टच्या बेसिक सेटिंग्स होत्या ज्या तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात. समजा हा चार्ट तुम्हाला, एखादा चार्ट तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. तुम्हाला इथे दोन, एक अप ॲरो आणि एक डाऊन साईडचा, एक वरती जाणारा ॲरो दिसू शकतो, एक खाली. तुम्ही वरती जो आहे त्याला सेव्ह करायचा असतो. इथं बघा आले सेव्ह चार्ट लेआउट, सेव्ह जस्ट नॉट सम पर्टिक्युलर चार्ट, इट सेव्ह ऑल चार्ट. ठीक आहे, हा चार्ट असा तुम्ही सेव्ह करू शकता. तर तो चार्ट सेव्ह केल्यानंतर असं तुमच्या याच्यामध्ये येणार. समजा बघा ते माझे चार्ट आहेत सेक्टर आणि मी जे चार्ट सेव्ह केलेले, तर जेव्हा पण तुम्ही जाणार तुम्हाला तो चार्ट डायरेक्ट ओपन करायचा. समजा हा माझा चार्ट आहे डेलीचा, इंट्राडेचा, फक्त डबल क्लिक केलं की तो ओपन होतो समोर डायरेक्टली. हे बघा मी आता इथे माझा सेव्ह केलेला चार्ट ओपन करतो, तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तर ही बघा, ही माझी वर्किंग आहे. हा माझा चार्ट मी ओपन केला. जसं मी ओपन केलं तर माझी वर्किंग मला डायरेक्ट मिळते. मला माझं काही काम असतं तर मी डायरेक्ट इथं ओपन करून पाहू शकतो, किंवा माझा चार्ट मी इथं ओपन करू शकतो. त्यानंतर इथे मी माझा काही चार्ट सेव्ह केलेला आहे. असे आपले चार्ट आपल्याला दिसणार. आपण फक्त ते इथे जे सेव्ह करतो ना ते लेआउट मध्ये जातो. आता बघा लाईव्ह मार्केटमध्ये आता काय आज क्रिप्टो चालू आहे, आपण क्रिप्टो बघूया. पण पहिलं बघूया विकली वरती कसा दिसतो आपल्याला. तो बिटकॉइन एक चांगला तुम्हाला एक सिंपल याच्यात पाहिलं तुम्हाला एक वरती जाणारा एकदम प्रॉपर सेटअप दिसतोय. ठीक आहे, विकली वरती सॉरी. तसं तुम्ही डेली वरती आला तर त्याच्यात खूप सारे कन्फ्युजन पॅटर्न दिसणार तुम्हाला. हा चार्ट जेव्हा तुम्ही 5 मिनिटावर ओपन करता त्यामध्ये अजून खूप व्हेरियंट्स दिसणार तुम्हाला, पाहायला मिळू शकतात. हे पहा, हा बिटकॉइनचा 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती आपण जे चालू केलेलं आहे. बघा एक एक कॅन्डल कशी फॉर्म होते, एक कॅन्डल कशी फॉर्म होते तुम्हाला सांगतो. कोणतीही कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही, ही कॅन्डल आता काम चालू आहे याच्यावरती, त्यामुळे हिला कधी अनालिसिस करायचं नाही. ज्या क्लोज झाल्या असत्या पाहायच्या. हे बघा, याची ही कॅन्डल खाली चालू झाली, तिथून वरती गेली. झूम करून दाखवतो. ही जी कॅन्डल सेकंड वाली, ही इथं ओपन झाली, इथपर्यंत वर गेली, इथेपर्यंत वर जाऊन त्याचा क्लोजिंग इथं झालेला आहे. ठीक आहे, कॅन्डल ओपन इथे झाली, इथून थोडी खाली गेली इथपर्यंत. ही जी तुम्हाला वीक दिसते खालच्या साईडची, इथून पुन्हा ही अपसाईड वीक पर्यंत वरती आला. त्यानंतर इथं याची क्लोजिंग आहे. कळलं, इथं ओपनिंग आहे, इथं क्लोजिंग आहे. याचा लो इथे लागला, याचा हाय इथे लागलाय. सेम ही कॅन्डल आहे रेड कलरची. ठीक आहे, रेड कॅन्डल मध्ये ही ओपन इथे झाले, याची क्लोजिंग इथे आहे. याचा लो इथे खाली लागलेला आहे आणि आप इथे वरती लागलेला आहे. हे बेसिक चार्ट्स आहेत. आता ही आपल्या समोर कॅरेक्टर चालू होते, याची ओपनिंग इथे आहे, इथपर्यंत गेल्या, याचा हा इथे लागलेला आहे. आता ही कॅन्डल फॉर्म होते. आपण पाहूया याचा काय पॅटर्न बनतो. इथं बायर आणि सेलरला वर खाली करत आहेत. ही कॅन्डल तुम्ही पाहू शकता, इथं प्रॉपर कॅन्डलला किंवा ही पहा कुठेही वीक नाही. वेंडर इथं सेलर्सने पूर्ण इथं सेल केले, पूर्ण खालपर्यंत आणले. ठीक आहे, इथे छोटीशी वीक आहे एकदम. सेम हिची छोटी वीक आहे वरच्या साईडला. आता ही कॅन्डल जर खाली ह्याच्या खाली गेली ना, ही रेड मध्ये कन्वर्ट होईल. आता तुमच्या समोर आपल्याला ग्रीन मध्ये दिसते. असं मार्केट अनालिसिस होतं. आपण बघूया कॅन्डल क्लोज पर्यंत वेट करूया. 5 मिनिटावरतीच घेतले तर आता क्लोज होईल. कारण की ह्या ओपनिंगच्या खाली गेली ना तर ही कॅन्डल कन्वर्ट होणार रेड मध्ये, आणि ह्याच्यावरतीच राहिली भले इथं राहू दे तर ही ग्रीन मध्येच राहणार. अशी छोटी, जसं तुम्हालाही सांगतो बघा, याची ओपनिंग आहे इथे आणि इथे क्लोजिंग झाले, त्यामुळे ही ग्रीन मध्ये ह्याच्या खाली आली असती तर रेड मध्ये कन्वर्ट झाली असती. सेम इच्छा किती छोटी आहे, ओपनिंगच्या वरती क्लोज केली, डाऊन आली होती, पुन्हा इथे वरती गेली, त्यामुळे ग्रीन मध्ये क्लोज झाले. अजून आपण पाहूया छोटी कॅन्डल कोणती. बघा ही रेड कॅन्डल आहे, याची ओपनिंग इथे आहे, ही खालपर्यंत आली होती, इथे क्लोजिंग झाली ओपनिंगच्या खाली, त्यामुळे रेड मध्ये क्लोज झाले. प्रत्येक 5 मिनिटानंतर कॅन्डल दुसरी कॅन्डल बनणार. आता याच्यात 2 सेकंद बाकी आहेत, 1 सेकंद. आता नवीन कॅन्डल फॉर्म होईल, ही ग्रीन मध्ये क्लोज होईल. बघा जसं तुम्हाला बोललो, ही ग्रीन मध्ये झाले, हिच्या जर खाली झाली असती तर रेड मध्ये झाली असते. ठीक आहे, अशा हे आपलं बेसिक चार्ट होते, त्याच्यामुळे तुम्ही अनालिसिस करू शकता तुमचे. हा याचा लो लागलेला आहे, हा इथे सप्लाय झोन बनू शकतो. हे आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगाल. आता काही इंडिकेटर सुद्धा असतात, ते तुम्ही इथून घेऊ शकता.
ठीक आहे. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला इंडिकेटर्स सांगेन, कोणते कोणते इंडिकेटर्स यूज करू शकता. जसं RSI, MACD तुम्ही पाहिला असेल, तर हे नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला त्यांची सेटिंग आणि इंडिकेटर्स सांगेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम बेसिक चार्ट सेटिंग तुम्हाला सांगितलेली आहे. सर्व ट्रेडर्स जे आहेत ट्रेडिंग हे जापनीज कॅन्डल वरतीच करता. ठीक आहे. तर जापनीज कॅन्डल स्टिक्स आपण प्रिफर करतो. काही लाईन चार्ट्सवर सुद्धा ट्रेडिंग करतात. ही लाईन चार्ट आहे, जसं तुम्हाला मध्ये सांगितलं होतं. हे रेन्को आहे. रेन्को खूप कन्फ्युजन आहे. ॲकेनशीची पण वेगळे स्ट्रॅटजी आहे, पण ते पण आपण यूज नाही करत. ॲकेनशी कसे ट्रेंड वाईज, जसं अप असेल तर फक्त ग्रीन बनत जाणार, डाऊनला फक्त रेड बनत जाणार. त्यामुळे आपण कॅन्डलस्टिक प्रिफर करतो. आपण प्रत्येक मिनिटाचा आपण त्याच्यामध्ये अपडेट घेतो. म्हणजे आपल्याला मोठा टाइम फ्रेम पाहायचा असेल तर 15 मिनिटावर पाहू शकतो. बघा, मोठा टाइमवर इथं आपल्याला डाऊन ट्रेंड चालू झालेला दिसतो सेकंडरी. ठीक आहे. प्रायमरी अप आहे. हा जो ट्रेंड आहे ना, तुम्हाला मी याच्यानं दाखवतो ट्रेंड लाईननी. हे सर्व आपण पुढे कव्हर करू. तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. तर मी पुढे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवेल. ठीक आहे. आतापर्यंत हा सपोर्ट होता, आता हा क्रिएट झाला. बघितलं आपला हा प्रायमरी ट्रेंड आहे, म्हणजे पहिला ट्रेंड ह्याच्या अप साईडला वरती चाललाय ना, सेकंडरी याचा डाऊन आहे. तर आपण कधी ट्रेड करताना आहे ना, प्रायमरीच्या साईडने जायचं. आता हा याचा लो लागला असेल तर हा याचा हाय काढून अजून वरती एक मूव पाहायला मिळेल. बेसिक अनालिसिस आवडले असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचा फीडबॅक द्या. धन्यवाद.